नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, 7 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून पाळण्यात येतो. याशिवाय आज श्रावण पौर्णिमा अर्थातच राखी पौर्णिमा, बहीण भावाच्या अतूट प्रेमाची आठवण करून देणारा आजचा हा दिवस. आणि आजच्याच दिवशी कोळी बांधवांसाठी अतिशय आनंदाचा जल्लोष असतो, कारण पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे समुद्र शांत व्हावा किंवा त्याचा कोप होऊ नये म्हणून आपले समस्त कोळी बांधव या समुद्राला यथाशक्ती सोन्याचा नारळ किंवा नारळ अर्पण करतात. आणि म्हणूनच आजच्या दिवसाला नारळी पौर्णिमा असं सुद्धा म्हणतात. तेव्हा कार्यक्रमाच्या सुरुवातीला सगळ्या रसिक प्रेक्षकांना रक्षाबंधनाच्या राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतलाय. मंडळी, व्यक्ती कोणत्याही वयाची असू देत, जर तिला उत्तम आणि आकर्षक कपडे मिळाले तर तिला आनंद होतोच. आणि म्हणूनच पूर्वीच्या काळापासूनच शेतीसोबतच हातमाग व्यवसाय अतिशय महत्त्वाचा मानला जात होता. पण त्यानंतर म्हणजे कालानुरूप सिंथेटिक फायबरच्या आगमनानंतर या सुती कापडापासून तयार होणारे कपडे म्हणा किंवा साड्या म्हणा यांची मागणी घटू लागली. आणि मग उत्पादनाचा खर्च परवडत नसल्यामुळे हातमाग व्यवसाय बंद पडू लागलेत की काय अशी थोडीशी शंका निर्माण झाली. मग एकंदरीतच परंपरागत ते आधुनिक असा हातमाग व्यवसायाचा प्रवास कसा घडला याच विषयी जाणून घेणार आहोत आजच्या सखी सह्याद्रीच्या भागात. आजचा आपला विषय काय आहे तो पाहून घेऊया. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्ताने आजचा आपला हा विशेष कार्यक्रम. आणि यासाठीच मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेले आहे महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाचे प्रादेशिक उपसंचालक विजय रणपिसे सरांना. सर नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. धन्यवाद. याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आजचे आपले दुसरे पाहुणे आहेत चर्नी रोड मुंबई येथील विणकर सेवा केंद्राचे सहाय्यक निर्देशक रमेश गोखले सर. सर नमस्कार. नमस्कार. आपल्याही सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. धन्यवाद. एकंदरीतच राष्ट्रीय हातमाग दिवस हा जो दिवस आहे 7 ऑगस्ट या दिवशी साजरा करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे. मग आधुनिक तंत्रशैली या हातमाग व्यवसायाला कशी उपयोगाला पडणार आहे किंवा परंपरागत ते आधुनिक व्यवसाय हा कसा घडत गेलेला आहे या संपूर्ण अनुषंगाने आज आपण आपल्या दोन्ही पाहुण्यांकडून मार्गदर्शन करून घेणार आहोत. कार्यक्रमातला तुमचा सहभाग सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 अर्थातच एसटीडी कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी. नेहमीप्रमाणे आपण 2 गोष्टी पाळणार आहोत. प्रश्न जेव्हा विचाराल तेव्हा आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा, म्हणजे तुमचा आवाज तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित येऊन पोहोचेल. आणि विषय कळलेला आहे, खूप महत्त्वाचा विषय आहे आणि वेगळा असा विषय आहे. त्यामुळे नेमकं विषयाच्या अनुषंगाने जर तुम्ही प्रश्न विचारले तर आपली ही चर्चा उत्तरोत्तर खुलत जाईल आणि आपल्याला आपल्या दोन्ही पाहुण्यांकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल. लगेचच करूया चर्चेला सुरुवात. दोघांचं पुन्हा एकदा मी या कार्यक्रमात स्वागत करते आणि राष्ट्रीय हातमाग दिवसाच्या रक्षाबंधनाच्या दोघांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा देते. 7 ऑगस्ट हा दिवस हा जो केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे राष्ट्रीय हातमाग दिवस करण्याचा, मला वाटतं हे 3रं वर्ष आहे साजरा करण्याचं. तर मला दोघांकडून सुद्धा जाणून घ्यायचंय की या दिवसामागची नेमकी पार्श्वभूमी काय आहे. सर काय सांगाल रणपिसे सर? मॅडम, असं आहे की याच्या पाठीमागे खूप मोठी पार्श्वभूमी 7 ऑगस्ट 1905 रोजी कलकत्त्याच्या टाउन हॉलमध्ये आपण स्वदेशी जागरण मंच हे जो आहे स्वदेशी कार्यक्रम आपण सुरू केला. त्याच्यामध्ये आपण स्वदेशीची मुवमेंट सुरू केली आणि तो 7 ऑगस्ट होता. त्याच्यामुळे 7 ऑगस्ट 2015 रोजी माननीय पंतप्रधानांनी प्रथम चेन्नई येथे मद्रास हातमाग दिवस म्हणून हा साजरा करायचा निर्णय घेतला आणि तो केला. बरं, म्हणजे मला वाटतं स्वदेशीची एक जी चळवळ होती त्या चळवळीतून जागृत होऊन हा दिवस साजरा करण्यामागचा एक महत्त्वाचा उद्देश आहे असं आपण म्हणू शकतो. गोखले सर, आपण काय सांगाल याविषयी? 29 जुलै 2015 रोजी भारत सरकारने एक राजपत्र अधिसूचना द्वारे हातमाग उद्योगाची जागृती व त्याचे महत्त्व निर्माण करण्यासाठी आणि देशात सामाजिक व आर्थिक विकासासाठी योगदान
व हातमाग धारकांना उत्तेजन देण्यासाठी आणि विणकराची मजदुरीमध्ये वाढ व्हायसाठी विशेष म्हणजे विणकरांचा गौरव करण्यासाठी हा राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करण्यात येतो. आणि साहेबांनी म्हटलंच की एक स्वातंत्र्य संग्रामातील महत्वाचा दिवस हा 7 ऑगस्ट म्हणून ओळखला जातो. आणि त्यामध्ये हे आहे की स्वदेशी आंदोलनाची औपचारिक रीतीने त्यामध्ये घरगुती उत्पादन जे आहे त्याच्यात पुनरुद्धार करण्यासाठी ते पुन्हा नामावून घेतलं आहे त्याच्यात की आपण राष्ट्रीय म्हणजे घरगुती उत्पादन ते नामावून घेतलं आहे. आणि याच संदर्भात हा 7 ऑगस्ट हा दिवस पाळला जातो. नक्कीच. आणि हा वर्ष तिसरा वर्ष आहे. पहिला वर्ष माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी चेन्नईला पहिला 2015ला उद्घाटन केलं होतं आणि दुसरा एक वाराणसीला आमचं 7 ऑगस्ट 2016ला झाला. त्यांनी स्मृती इराणी मिनिस्टर ऑफ वस्त्र मंत्रालयाकडून त्यांनी हे केलं होतं, साजरा केला होता. आणि आज गुवाहाटीला पण आज तिसरा वर्ष आहे. गुवाहाटीला आज साजरा करण्यात येत आहे. तर मला वाटतं हा जो दिवस आहे राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून, जसं सर सुद्धा म्हणाले तसं की एक स्वदेशीची जागृती करण्यासाठी आणि एकंदरीतच विणकरांचा सन्मान करण्यासाठी, त्यांना पुरस्कार देण्यासाठी, जेणेकरून त्यांच्या कामाला प्रोत्साहन देता येईल, या अनुषंगाने हा दिवस साजरा करण्यात येतो असं आपण म्हणू शकतो. पूर्वीपासूनच शेतीबरोबरच हातमाग व्यवसाय सुद्धा तितकाच महत्वाचा मानला जात होता. तर या अगदी सुरुवातीला हातमाग व्यवसायाविषयी काय सांगाल? दोघांकडून सुद्धा जाणून घ्यायचे. रणपिसे सर. पूर्वीच्या काळी आपल्याला माहिती आहे हातमागाची परंपरा आपल्या देशामध्ये खूप प्राचीन आहे. साधारण 2, 2.5, 3 हजार वर्षापासून त्याचं आपण संशोधन केलं तरी आपल्याला ते मिळू शकते. तलम वस्त्र ही आपली भारताची स्पेशालिटी होती आणि त्यावेळी जे हातमाग जे होते त्या हातमागावरती विणकर जे विणकाम करत असते त्यांचे पारंपरिक वाण जे होते ते वाणाद्वारे ते विणकाम करत असतात. त्याच्यामध्ये सिल्क आहे, तलम वस्त्र निर्मिती. त्यापूर्वी आपण पाहिलं असेल की बरेचसे हातमाग हे नाही पेटलूम्स होते, खड्डा माग जो म्हणतात, त्याच्यामध्ये खड्ड्यात बसून विणकर हा काम करायचा विणकामाचा वगैरे. आणि त्यावेळेस एवढे मॉडर्न इक्विपमेंट्स नव्हते की आता डॉबी जकार्ड्स यासारखे टेक्नॉलॉजी आलेली आहे, त्यांना ती आपण फॅसिलिटेट करतो. परंतु पूर्वी जे पूर्णपणे छोटे छोटे बॉबिन्स असायच्या त्याच्या साहाय्याने इंटिग्रेट करून ते डिझाईन्स तयार करायचे, इंटरलेस व्हायचं आणि अशा पद्धतीने तो हातमाग कामकाज करायचा. बरं. म्हणजे परंपरागत ते आधुनिक तंत्रशैली हा प्रवास तुमच्याकडून जाणून घ्यायचा आहे हातमाग व्यवसायाविषयी. पण कार्यक्रमातला पहिला फोन आलेला आहे तो आपण घेऊया. शिवानंद म्हसेकर आपल्याशी बोलतात निपाणी कर्नाटकहून. नमस्कार. नमस्कार मॅडम, निपाणीहून शिवानंद म्हसेकर बोलतो मॅडम मी. बोला. आणि आज जे तुम्ही हातमाग विषय घेतला होता का नाही, मी ज्या ठिकाणी म्हणजे कर्नाटक भागामध्ये राहतो त्या ठिकाणी म्हणजे जमखंडी, मुधोळ, मालिंगपूर आणि बनट्टी या साईडला हातमागाचे भरपूर म्हणजे हे आहेत, कापड तयार करण्यासाठी हातमाग आहेत. पण काय व्हायलंय मॅडम, सध्याच्या परिस्थितीमध्ये हातमाग चालवण्यासाठी त्यांना सरकारकडनं वगैरे अनुदान वगैरे काय मिळणार झालंय आणि त्यांना प्रोत्साहन वगैरे मिळणार झालंय आणि मालाची सुद्धा कमतरता होत चाललेला आहे. मग माझं म्हणणं असं आहे की याच्यासाठी हातमागाच्या व्यवसायासाठी सरकारकडून काहीतरी अनुदान वगैरे मिळतोय काय आणि हातमागाला असं म्हणजे संधी मिळेल काय, कंटिन्यू हातमाग चालू राहील काय, असं माझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली बघा. बरोबर, धन्यवाद सर. एकंदरीतच आपण जे म्हणतोय की हातमाग व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी विणकरांना एक त्यांच्या कामाचं बक्षीस म्हणून सुद्धा हा दिवस पाळण्यात येतो असं म्हणू शकतो. आणि त्याच अनुषंगाने त्यांचा प्रश्न होता की सरकारकडून योजना कशा हातमाग व्यवसायासाठी पूरक ठरतील किंवा उपयोगी ठरतील, काय सांगाल सर? त्या श्रोत्यांना मी सांगू शकतो की केंद्र शासनाने एक मुद्रा विणकर योजना आणलेली आहे. त्या योजनेअंतर्गत आपण विणकरांना 5 लाखापर्यंत पतकर्य मर्यादा कर्जाची आपण मंजूर करतो आणि प्रकल्प किमतीच्या 20% द्वारा रक्कम हे केंद्र शासन सहन करतं. त्याचा सिलिंग आहे 10,000 रुपयापर्यंत. उर्वरित रक्कम ही लाभार्थ्यांनी स्वतः भरायची असते, त्याला सोसावं लागतं. आणि यांना बँकेचा व्याजदर अतिशय अल्प आहे, 60% व्याजदराने आपण देतो. 3 वर्षासाठी याच्यामध्ये सबवेन्शन पण आहे, व्याज अनुदान पण दिलं जातं. बरं. याचा मी आवाहन करेल की विणकरांनी त्याच्या राज्यातली जे काही वस्तू जी यंत्रणा आहे
तिकडे संपर्क करून केंद्र शासनाचे जे कार्यालय आहेत तिकडे संपर्क करून याचा जास्तीत जास्त त्यांनी लाभ घ्यावा. ही त्यांना दुरावा रक्कम असेल, आधुनिकीकरणासाठी असेल, मार्जिन मनी असेल, भागभांडवल असेल, त्या स्वरूपामध्ये यांना ही वापरता येऊ शकते. बरं आणि व्याजदर अतिशय खूप कमी आहे याचा. आणि याला केंद्र शासनाची CGTMSE अंतर्गत बँकेला पण गॅरंटी आपण देतो. बरं केंद्र शासन त्याची गॅरंटी फी भरत असतं. म्हणजे सरकारच्या योजना आहेत, आहेत. फक्त त्या योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं फार आहे. गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगाने आजचा हा दिवस आहे आणि आजचा आपला कार्यक्रम होय, आहे असं होय, आपण होय. म्हणू शकतो सर. पुन्हा एकदा मी मगाशच्याच मुद्द्याकडे येते की जो परंपरागत हातमाग व्यवसाय होता त्याविषयी सर काय सांगाल आपण, गोखले सर? पारंपरिक जो व्यवसाय होता तो जे आपण उत्पादन करत होतो तर साहेबांनी म्हटलं की आम्ही पेटलूम पासून आम्ही तयार करत होतो. पेटलूम होते, फ्रेमलूम, पण त्याच्यानंतर फ्रेमलूम झाले. त्याच्यानंतर मग ते फ्रेमलूम आल्यावर काय की त्याच्यावर नवीन प्रकारचे मग डॉबी एक उपकरण आलं, जकाड उपकरण आलं आहे. तर ते थोडंसं बदल झाला आहे. तर पहिल्यापेक्षा आता उत्पादनमध्ये वाढ झाली आहे. आणि जसं त्यांना जे विणकर लोक आहे त्यांना विणकर सेवा केंद्राकडून त्यांना प्रशिक्षण पण देण्यात येते. जे त्यांना काही यांत्रिक काही त्यांना मदत पाहिजे त्यांच्या जागेवर जाऊन, त्यांच्या घरी जाऊन किंवा सोसायटी असेल, हातमाग सोसायटी, तिथे जाऊन आम्ही ते त्यांचे जेही प्रॉब्लेम आहे आम्ही तिथे उभे राहून त्यांना सांगून समजावून देऊन ते आम्ही पूर्ण कोशिश करतो की ते म्हणजे ते समोर येईल. म्हणजे एकंदरीत प्रशिक्षणाचं स्वरूप काय आहे याविषयी बोलणार आहोतच, पण कारवी जसा पारंपरिक व्यवसाय ते आधुनिकीकरण झाल्यामुळे बदललेला व्यवसाय याबद्दल आपण बोलतो आहोतच की तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे, त्यामुळे एकंदरीतच जे उत्पादन आहे त्यामध्ये सुद्धा वाढ झाली आहे. तर ही तंत्रशैली नेमकी हातमाग व्यवसायाला कशी काय पूरक ठरली आहे याबद्दल काय सांगाल? पूरक मतलब ते की आपण जे अगोदर उत्पादन करत होतो तयार, आणि उत्पादनच्या वाढीसाठी, उत्पादन जास्त व्हायसाठी त्याच्यात नवीन प्रकारचे हे लावलं, यंत्र लावलं, जसं डॉबी आहे, जकाड आहे. तर किंवा हाताने विणण्यात येणारी आणि डॉबी आणि जकाडने विणणाऱ्याचे प्रोडक्शन जे आहे, उत्पादन, ते जास्त होईल. आणि त्याच्यात पण नवीन टेक्निक म्हणजे आहे की त्याच्यात आपण अगोदर हाताने करत होतो, आता म्हणजे ते आधुनिकीकरण शटल आहे. आणि मग त्याच्यात मग आम्ही जकाड जे लावला आहे, फक्त आम्ही एक पॅडलनी फक्त त्याला प्रेस करून ते डिझाईन कशा प्रकारे येईल ते पण त्याच्यासाठी पण हे आहे की दुसरी मशीन आहे, पियानो कार्ड कटिंग मशीन, त्याच्यात आम्ही कार्ड पंच करतो आणि मग जकाडला लावतो. आणि त्यामुळे मग ते जकाड ते चेन बनवून सिलेंडरला लावून ते मग डिझाईन जे आपण काढली आहे त्याच प्रकारची डिझाईन त्याच्यात येईल. आणि ती एकाच पॅडलने जकाड चालवण्याबद्दल ते त्यांचे प्रोडक्शन जास्त होईल. बरोबर. आपण असं म्हणू शकतो की पूर्वीच्या काळी माणूस जे हाताने काम करत होता ती जागा आता यंत्राने घेतलेली आहे असं पण म्हणू शकतो. पण यामुळे कुठेतरी बेरोजगारीचा प्रश्न वाढलाय की काय, हा प्रश्न आहे आणि त्या मुद्द्याकडे मी यायचे. पण आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार सर. नमस्कार. माझे 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न माझा असा आहे की वस्त्रोद्योगामधील स्पर्धेला तोंड देण्याच्या दृष्टीने हातमाग उद्योग म्हणजे कसा सामोरा जाईल या दृष्टीने काय केलं पाहिजे असं आपणास वाटतं. दुसरं म्हणजे असं मला विचारायचं की हातमागामध्ये जे कामगार काम करतात त्यांची एकूणच कार्यक्षमता वाढण्याच्या दृष्टीने, व्यक्तिमत्व विकास होण्याच्या दृष्टीने त्यांचं आरोग्य तपासणी म्हणा किंवा काही कल्याणकारी योजना म्हणा, अशा काही करता येतील का की ज्या योगे त्यांचं जीवनही संपन्न होऊ शकेल. आणि तिसरं मला असं विचारायचं की अहमदनगर, मालेगाव या काही ठिकाणी हातमाग प्रचलित आणि प्रसिद्ध होते, पण त्याचा आता अवकाळी जरा लागलेली आहे, तर त्याला ऊर्जित अवस्था आणण्याच्या दृष्टीने काय केलं जावं? धन्यवाद.
बरोबर, धन्यवाद सर. खूप चांगले आणि वेगळे मुद्दे त्यांनी इथे मांडलेत की वस्त्रोद्योगाच्या अनुषंगाने म्हणजे एक वाढती स्पर्धा आहे, कपड्यांची मागणी वाढलेली आहे. बरोबर आहे. मग या सगळ्या अनुषंगाने हातमाग व्यवसाय या सगळ्याला कितपत उपयोगी ठरणार आहे, काय सांगाल रणपिसे सर? आणि त्यासाठी काय प्रयत्न केले गेले पाहिजेत? होय, केंद्र आणि राज्य शासनाच्या बऱ्याचशा योजना हातमाग विणकरांसाठी आपण राबवतोय. आता ते म्हणाले की नगरमध्ये, मालेगावमध्ये अवकाळी आलेली आहे. असते तर नगरमध्ये बऱ्याच हातमाग संस्था होत्या, पण त्या आता बंद पडत चाललेल्या आहेत. आजमध्येच फक्त 12 हातमाग संस्था आहेत, त्या चालू आहेत. त्यांचेही हातमाग जे आहेत, प्रत्येक संस्थेमध्ये किमान 51 हातमाग असायला हवेत, परंतु त्याहीपेक्षा जास्त असायला हवेत. पण आजची आपण परिस्थिती पाहिली तर बरेचसे हातमाग हे बंद करून ठेवलेले आहेत विणकरांनी, आणि 1000 ते 1,500 हातमाग त्यांचे नगर जिल्ह्यामध्ये चालू आहेत. मालेगावमध्ये हातमाग व्यवसाय हा पूर्णपणे कन्वर्ट झालेला आहे पॉवरलूममध्ये. पॉवरलूमची संख्या तिकडे जवळजवळ 1.5 ते 2.25 लाखापर्यंत, त्याहीपेक्षा जास्त आहे. आणि हा हातमाग व्यवसायाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी आपण विणकरांना बऱ्याचशा राज्य शासनाच्या माध्यमातून असेल किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून असेल, आपण विविध योजना कल्याणकारी त्यांच्यासाठी आणलेल्या आहेत. आपण केंद्र शासनाची हातमाग विकास योजना सर्वसमावेशक म्हणून आहे. त्याच्यामध्ये क्लस्टर, जिथे जिथे हातमाग बहुल एरिया जे आहेत त्याच्यामध्ये आपण क्लस्टर्स फॉर्म्स करतोय. महाराष्ट्रामध्ये आपण 4 क्लस्टर्स आपण फॉर्म केलेले आहेत, पैठण, मोहाडी, सोलापूर आणि येवला येथे. साधारण एका क्लस्टरमध्ये आपण साधारण 1,72,00,000 1,80,00,000 एक एक क्लस्टर्स आहेत हे. हो, साधारण 6,87,00,000 आपण प्रोजेक्ट तयार करून केंद्र शासनाला सबमिट केला होता. त्यांनी तो अप्रूव्ह केलेला आहे. याच्यामध्ये 4,000 ते 4,500 विणकरांना आपण समावेश घेतलेला आहे या 4ही क्लस्टरमध्ये. आणि याच्यामध्ये बरेचसे कॉम्पोनंट्स आहेत की समूह दृढीकरण करण्यासाठी काही आपण त्यांना फायनान्स केलं जातं. हातमागाच्या विपणनासाठी आपण देतो फायनान्स त्यांना. त्याचनंतर हातमाग संस्थांना विकास व मजबूतीकरणासाठी पण फायनान्स दिलं जातं. यामध्ये विणकरांना एक शाश्वत उत्पादक कार्यक्रम आपण तयार करून तो राबवतो त्याच्यामध्ये, आणि त्याच्यातून त्यांचा रोजगार आणि आर्थिक उत्थान कसं होईल याच्यासाठी आपण प्रयत्नशील असतो. त्याचप्रमाणे जे आधुनिक तंत्रज्ञान आज जे आहे अवेलेबल, ते विणकरांना पुरवण्यासाठी आपण त्यांना साहित्य पुरवठा करतो. त्याचप्रमाणे आपण त्याच्यामध्ये एक नॅशनल स्कूल जे फॅशन टेक्नॉलॉजी आहेत, त्यांचे जे डिझायनर्स आहेत, प्रथित यश आजच्या मार्केटमध्ये असलेले, त्यांना आपण या क्लस्टरमध्ये ॲज अ डिझायनर एंगेज केलेला आहे. आणि त्यांचा संपूर्ण खर्च हा केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या माध्यमातून वहन केला जातो. अशा बऱ्याच कल्याणकारी आहे. विणकरांना घरकुल बांधणीसाठी त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर मग अर्थसहाय्य आपण प्रदान करतो त्याच्यामध्ये. त्यानंतर CFC कॉमन फॅसिलिटी सेंटर आपण त्याच्यामध्ये देतो. म्हणजे एकत्र येऊन विणकरांनी रंगणी व्यवस्था त्यांची जी असेल, किंवा एक्झिबिशन सेंटर काही उघडायचं असेल, यान गोडाऊन असेल, यान बँक म्हणून आपण कन्सेप्ट राबवतोय, त्याच्यामध्ये आपण त्यांना अर्थसहाय्य दिलं जातं. अशा बऱ्याचशा योजना कल्याणकारी आहेत. त्याचबरोबर आपण केंद्र शासनाने आणि राज्य शासनाच्या सहभागातून विमा योजना, विणकर विमा योजना आपण राबवलेली आहे. त्याच्यामध्ये विणकरांना जो आहे एक नाममात्र रक्कम भरून त्या विमाचा लाभ घ्यायचा असतो. LIC मार्फत ती आपण राबवतो. आणि त्याच्यामध्ये जर का त्याची नॅचरल डेथ झाली तर त्याला आपण 60,000 रुपयापर्यंत आपण ते वर्षासाठीच असतो विमा कालावधी प्रदान केला जातो. आणि ऍक्सिडेंटल डेथ वगैरे 1,75,000 पर्यंत आपण त्याला क्लेम देतो त्याच्यामध्ये. त्याचप्रमाणे त्याची जी पाल्य असतील 2 मुलांना आपण 12वी पर्यंत शिक्षणामध्ये स्कॉलरशिप पण प्रदान करतो. बरं बरं बरं. म्हणजे केंद्र सरकारच्या योजना या विणकरांसाठी अनेक आहेत. या योजनांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे असं पण म्हणू शकतो, नाही का? त्यांचा जो प्रश्न होता याच अनुषंगाने की त्यांची कार्यक्षमता, मला वाटतं या सगळ्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या तर नक्कीच त्यांच्यातला आत्मविश्वास वाढू शकेल, नाही का? तर ही कार्यक्षमता वाढवण्यासाठी किंवा त्यांची शारीरिक क्षमता, आत्मविश्वास वाढवण्यासाठी नेमके कोणते प्रयत्न करणं गरजेचं आहे? आपण याच्यामध्ये कौशल्य विकास कार्यक्रम आपण राबवतो. त्याच्यामध्ये त्यांच्या विणकामामध्ये, डाईंगमध्ये, डिझायनिंगमध्ये आपण त्यांना ट्रेनिंग देतो. नवीन जे होतकरू विणकर, ह्या विणकरांना ह्याच्यामध्ये आणण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत की हा व्यवसाय जो आहे, आता आपण ह्या व्यवसायामध्ये पाहिलं तर विणकर हे 60च्या पुढच्या वयाच्या ह्याच्यातले याच्यामध्ये समाविष्ट आहेत. त्याच्यामुळे नवीन जी पिढी आहे ती कमीत कमी याच्यामध्ये यायला उत्सुक असते, कारण याच्यातून मिळणारा रोजगार हा पण आहे. इतर व्यवसायामध्ये त्यांना जे काय वेतनमान मिळतं
आणि जे ह्या व्यवसायामध्ये मिळतं त्याच्यामध्ये बरीचशी दरी आहे. आपण प्रयत्न करतोय की ती उत्तमोत्तम दरी कमी करण्याचं, त्यांना जास्त व्यवसायाद्वारे आर्थिक अर्थार्जन कसं होईल याच्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. नक्कीच तरुण पिढी या तरुण पिढी या व्यवसायामध्ये कसं येईल आमचं पूर्ण लक्ष त्यांच्याकडे आहे. आणि जी क्लस्टर योजना आहे ते साहेबांनी सांगितलं की 4 ठिकाणी मोहाडी, येवला, पैठण आणि सोलापूरला आहे. तर यामध्ये जे आहे 3 प्रकारचे ट्रेनिंग दिलं जातं. प्रावधान आहे त्यात, विणकामाचं, रंगाई आणि डिझाईनचं. तर याच्यात आम्ही अगोदर काय करतो की विणकर सेवा केंद्राकडून एक प्रशिक्षण निवड करतो. विणकर सेवा केंद्र प्रशिक्षण निवड करतो. त्याला आम्ही ओरिएंटेशन प्रोग्राम आम्ही आपल्या विणकर सेवा केंद्र मुंबईला किंवा नागपूरला, अगर मोहाडी नागपूरच्या भागात येतात तर त्यांना आम्ही 5 दिवसाचं प्रशिक्षण देतो. तो प्रशिक्षण अगोदर त्यांनी घेतलाय, तो विणकरच आहे, पण त्याला आणखी प्रशिक्षण देतो. आणि नंतर मग तो विणकाममध्ये, डिझाईनमध्ये, रंगाईमध्ये त्यांना प्रशिक्षण देऊन मग तो ज्या ठिकाणी क्लस्टर आमचं चालू आहे त्या ठिकाणी जाऊन मग 20 विणकराचा एक समूहाला तो प्रशिक्षण देतो. त्याला त्याच्यासोबत एक सहाय्यक प्रशिक्षक पण राहते आणि यांना मानदेय पण देण्यात येते आणि विणकरांना पण स्टायपंड देण्यात येते. विणकरांना जसं ते विणकर लोक जे प्रशिक्षण घेत आहे त्यांना 210 रुपये प्रत्येक दिवसाचे आहे. आणि जो मास्टर ट्रेनर ज्याला म्हणतो, जो मेन, त्याला 600 रुपये आहे. त्याच्या असिस्टंटला 200 रुपये आहे प्रत्येक दिवसाचं. आणि डिझाईनचं आणि रंगाईचं 15-15 दिवसाचे कार्यक्रम आहे. आणि विणकर विणाईमध्ये 1.5 महिन्याचा कार्यक्रम आहे. आणि इथे मग हे प्रत्येक ठिकाणी आम्ही मग जकार्ड, हातमाग द्यायचं, जकार्डचं पण प्रावधान आहे द्यायचं. आम्ही पूर्ण कोशिश करतो की नवीन पिढी ह्यामध्ये यायला पाहिजे, नवीन पिढीला आपण आकर्षित केलं पाहिजे. म्हणून आम्ही नवीन पद्धतीनं तिथे त्या ट्रेनिंगमध्ये आम्ही प्रशिक्षण देतो. अगोदर याला पण देते आणि मधामधात आमचे जे एक्सपर्ट आहे, आमचे जे स्टाफ आहे ते या कामात निपुण आहे, म्हणजे विणाईमध्ये, रंगाईमध्ये किंवा डिझाईनमध्ये, ते मधामधात तिथे जातात. आणखी त्यांना काही प्रॉब्लेम असेल, काही दिक्कत येत असेल तर ते मग ते पण तिथे त्यांचं निदान करत असतात. म्हणजे एकंदरीत अनेक प्रयत्न चालू आहेत की हातमाग व्यवसाय आणखीन छान पुढे नेला पाहिजे आणि एकंदरीतच तरुण पिढी या सगळ्याकडे आकर्षित व्हायला पाहिजे. त्या अनुषंगाने आणखीन कोणते प्रयत्न आहेत याविषयी जाणून घेऊया. एकंदरीतच शासनाच्या, केंद्र सरकारच्या ज्या काही योजना आहेत याविषयी तर तुम्ही सांगितलेलं आहेच. आणि मगाशी जो मी मुद्दा उपस्थित केला होता की तंत्रशैली खूप विकसित झालेली आहे, की म्हणजे पूर्वीच्या काळी जे हाताने काम विणकर करायचे किंवा विणायचे ते आता कुठेतरी जागा यंत्रांनी घेतली. मग यामुळे हा एक मुद्दा उपस्थित होतो की त्यामुळे बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे का या क्षेत्रामध्ये? तर याचं काय सांगाल, या शंकेचं समाधान कसं कराल सर? काय झालेलं आहे की आत्ताचं मार्केट जे आहे कन्झ्युमर ओरिएंटेड मार्केट झालेलं आहे. हातमागावर तयार होणारं कापड आणि यंत्रमागावरती तयार होतं कापड याच्यामध्ये बराच अंतर जरी असलं तरी पण किमतीमध्ये यंत्रमागाचं कापड हे स्वस्त पडतं आणि कन्झ्युमर जो आहे, उपभोक्ता जो आहे, त्याला खिशाला जे परवडेल, स्वस्त जे मिळेल तिथे त्याचा ओढा अधिक होतो. पण त्यामध्ये एक आहे की हातमागावरती जी तयार होणारं कापड आहे, त्याचा तलमपणा आहे, त्याच्या रंगसंगती आहेत, या निर्विवाद आहेत. ह्या यंत्रमागावरती कोणालाच करता येणार नाहीयेत. जिथे यंत्रमागाचं एक लिमिटेशन्स आहेत, त्यांची डिझाईनची एक मर्यादा आहे, ती मर्यादेच्या पुढे हातमाग सुरू होतो. हातमाग हे डिझाईन्स काढण्यामध्ये अमर्याद आहे, त्याला कुठलीही मर्यादा नाही. हातमागावरती तुम्ही वॉल हँगिंग्स पाहिले, आमच्याकडे सोलापूरमध्ये विणकर आहेत, हे आपले फोटोज जे आहेत ना ते जशीच्या तसे त्या वॉल हँगिंग्सवरती तयार करू शकतात. ते यंत्रमागावरती तुम्हाला जमणार नाहीये. इतकी कलाकुसर त्यांच्यामध्ये, वैविध्यपूर्ण हा व्यवसाय आहे. पण तुम्ही म्हणाले त्यात तथ्य आहे की हा व्यवसाय जरा डबघाईला येत चाललेला आहे. केंद्र शासन, राज्य शासन सर्वतोपरी आपल्या पद्धतीने प्रयत्न करते की याला ऊर्जित अवस्था कशी आणावी. त्यासाठी विविध योजना आम्ही विणकरांसाठी राबवतोय. आणि आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी विणकरांना, तमाम देशातील, महाराष्ट्रातील विणकरांना
आवाहन करेल की त्यांनी जास्तीत जास्त शासनाच्या योजनेचा लाभ कसा होईल यासाठी संपर्क करावा. शासनाच्या जिल्हा लेवल कार्यालयामध्ये करावा, कलेक्टर कार्यालयामध्ये जाऊन त्यांनी माहिती घ्यावी. आमचे 4 ऑफिसेस आहेत राज्य शासनाचे. सोलापूर येथे आहे, मुंबईत आहे, नागपूरला आहे, औरंगाबादला आहे. आमच्या वेबसाईट्स आहेत, त्याद्वारे तुम्ही ही माहिती घेऊ शकता. आणि विविध योजना ज्या त्या वेबसाईटवरती पण आहेत राज्य शासनाच्या. केंद्र शासनाच्या योजना केंद्र शासनाच्या वेबसाईटवरती आहे, त्यातून तुम्हाला बरीच माहिती मिळेल. आणि ज्या योजना आहेत त्या प्रत्यक्ष तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. कधीही तुम्ही संपर्क करा, आम्ही तुमच्या मदतीसाठी सदैव तयार आहोत. नक्कीच. म्हणजे तंत्रज्ञानाचा सकारात्मकतेने वापर विणकरांनी करावा अशी आपण आवाहन करू शकतो या दिवशी, नाही का? याच विषयी बोलूया. एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. जयवंत गावडे आपल्याशी बोलतायत माहीमहून. नमस्कार. हा नमस्कार. बोला. मी जयवंत बोलतोय बोला. माहीमहून. नमस्कार सर, प्रश्न विचार आपला. हा आवाज कमी केला. हॅलो, मी जयवंत गावडे बोलतोय माहीमहून. आमच्या गावी आहे ना टेक्सटाईल इंडस्ट्रीमधून निवृत्त झालेली बरेच ग्रामस्थ आहेत आणि त्यांची अशी इच्छा आहे की गावामध्ये चांगलं असं हातमागाचं ते खाते वगैरे चालवलेली मंडळी आहेत. तर ते आम्ही नेहमी प्रशिक्षण वगैरे घेतो. तर गावाला तुमची मंडळी आम्हाला प्रशिक्षण देऊ शकतील का या संबंधीचं? आणि तसं जर असेल तर आमचं गाव जे आहे मोगल मालवण तालुक्यातलं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, तर अशा ठिकाणी आमची मालवणी मंडळी बरीच आहेत. तर त्यांना एक संधी मिळेल, तर आपण कृपया त्या दृष्टीने काय मदत करू शकता का? धन्यवाद सर. प्रशिक्षण मला वाटतं विणकरांना देण्याचं एक महत्वाचं कार्यक्रम आहे. प्रशिक्षण आम्ही त्यांना ते ज्या ठिकाणी राहतात विणकर लोक, तिथं जाऊन आम्ही प्रशिक्षण त्यांना देऊ शकतो. पण यांची काय सोसायटी आहे की प्रत्येकी मतलब वैयक्तिक विणकर आहे, ते थोडंसं पाहावं लागेल. तर वैयक्तिक विणकर असो किंवा यांची सोसायटी असो, हातमाग सोसायटी पण पाहिजे, तिथे आम्ही ज्या क्षेत्रात त्यांना डिझाईनमध्ये, रंगाई किंवा विणकाममध्ये प्रशिक्षण पाहिजे, तर आम्ही त्यांना तिथे जाऊन प्रशिक्षण देऊ शकतो. पण मग त्यासाठी संपर्क जर त्यांना करायचा, संपर्क करण्यासाठी आमचा हे तर इथूनच बोलून राहिले, मुंबईचा जवळपासच आहे ते. तो विणकर सेवा केंद्र मुंबई ओपेरा हाऊस चर्नी रोडला आमचं ऑफिस आहे. कधी आमच्या सोबत संपर्क करू शकते किंवा स्वतः येऊन त्यांना काय प्रॉब्लेम आहे, कशामध्ये त्यांना प्रशिक्षण पाहिजे, त्यामध्ये चर्चा करून मग आम्ही त्यांना प्रशिक्षण देता येते. त्यांना म्हणजे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही प्रशिक्षण देऊ शकता. आणि मला वाटतं हा एक वेगळा प्रयत्न ते करतायत. त्या प्रयत्नांना नक्कीच आपण हे छान गोष्ट आहे की म्हणजे ते विणकर म्हणजे ते यंत्रमागकडे होते बहुतेक. मला वाटते ते यंत्रमागकडे होते. ठीक आहे, आता विणकामाकडे त्यांचं लक्ष आहे, पण आम्ही पण तेच पाहतो की विणकामाकडे तुम्ही या, आमच्या विणकामाकडे या आणि जे प्रॉडक्ट जे उत्पादन होते ते आणखी कसं काय चांगलं होईल त्याबद्दल त्यांना प्रशिक्षण पाहिजे, तर आम्ही त्यांना प्रशिक्षण देऊ. नक्कीच. सर, आपण काय सांगाल? एकंदरीत शासनाच्या वेबसाईट्स आहेत असं तुम्ही सांगितलेलं आहे, केंद्र सरकारच्या सुद्धा आणि राज्य शासनाच्या सुद्धा, आणि त्या वेबसाईट्सवर वेगवेगळ्या प्रकारे माहिती मिळू शकते. पण एखादी व्यक्ती असू शकेल विणकाम व्यवसायातली की जी या सगळ्याबद्दल थोडीशी म्हणजे तंत्रज्ञान तितकंसं तिला अवगत झालेलं नाहीये, मग त्यावेळेला त्या अनुषंगाने कसे प्रयत्न केले गेले पाहिजेत? आता गावडे सरांचा जो आता प्रश्न होता त्याच्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की ते म्हणाले की त्यांच्या मालवणमध्ये काही विणकर बंधू आहेत ज्यांना की या व्यवसायामध्ये येण्याची उत्सुकता आहे आणि त्यांना विणकाम येतं, पण त्यांना अधिक प्रशिक्षणाची गरज आहे. तर याच्यामध्ये एक तर ते वैयक्तिकरित्या सरांनी सांगितलं, गोखले सरांनी, की ती वैयक्तिकरित्याही प्रशिक्षण घेऊ शकतात. त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या वतीने त्यांना काही संस्था जर का निर्माण करायची असेल की कोऑपरेटिव्ह सोसायटी विणकरांची करायची असेल तर ते माझ्या कार्यालयाकडे अर्ज करू शकतात. त्या अर्जाची छाननी केली जाईल. त्यांना विणकाम जर का येत असेल तर विणकाम ओळखपत्र आम्ही देतो. त्या ओळखपत्राच्या आधारे त्यांची एक सहकारी संस्था आपण निर्माण करू शकतो आणि सहकारी संस्थेच्या सहकारातून त्यांना कशी काय मदत करता येईल या ज्या काही योजना आहेत त्याचा लाभ आपण निश्चितच त्यांना पोहोचू शकतो. आणि आपल्या कार्यालयात समजा जर त्यांना अर्ज द्यायचा असेल तर त्यासाठी त्यांनी नेमका कुठे संपर्क साधायचा किंवा काही पत्ता? मी माझ्या कार्यालयाचा दूरध्वनी देतो. 022 2540 53 63 हा माझ्या कार्यालयाचा दूरध्वनी आहे. कार्यालयाचं नाव प्रादेशिक उपसंचालक वस्त्रोद्योग
ठाणे इथं कार्यालय आहे, चरे ठाणे इथे 7व्या माळ्यावरती टेलिफोन एक्सचेंज. आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना नंबर सांगूया. 022 25 46 53 सॉरी 25 40 53 63 या क्रमांकावर संपर्क साधून मला वाटतं गावडे सरांनी पुढची माहिती घेतली तर जास्त योग्य ठरेल, नाही का? पुन्हा एकदा आपण मगाशच्या मुद्द्याकडे येणार आहोत की एकंदरीतच हा जो केंद्र सरकारतर्फे 7 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून केला जातो आणि मगाशी तुम्ही दोघेही बोलताना म्हणालात की पुरस्कार दिला जातो या वेळेला विणकरांना एक प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, त्यांच्या कामाची एक छान शाबासकीची पावती देण्याच्या उद्देशाने आजचा हा दिवस आहे. तर त्याविषयी मला दोघांकडून सुद्धा जाणून घ्यायला आवडेल. काय सांगाल रणपिसे सर? याच्यामध्ये आपण 2 पुरस्कार देतो. नॅशनल अवॉर्ड्स आहेत आपले, ते 20 विणकरांना देशभरातले जे सर्वोत्तम काम करणारे जे आहेत त्यांची कलागुण पारखून वगैरे त्याच्यामध्ये 20 नॅशनल अवॉर्ड्स आपण देतो आणि 20 नॅशनल मेरिट सर्टिफिकेट्स आपण त्यांना प्रदान करत असतो. याच्यामध्ये आपण जवळपास त्यांना 50,000चं रोख बक्षीस रक्कम देतो, अंगवस्त्रम देतो, सर्टिफिकेट्स देतो. त्याचप्रमाणे संत कबीर अवॉर्ड पण आपण देतो. संत कबीर अवॉर्डचा एक्सलंट म्हणजे ज्याच्या पार ऑफ एक्सलन्सीसाठी जो विणकर काम करतो त्याला हे संत कबीर अवॉर्ड आपण प्रदान करत असतो. त्याच्यामध्ये गोल्ड कॉइन्स आपण हे देतो, ताम्रपत्र देतो, एक शॉल देतो आणि एक सायटेशन असतं त्याच्यात. बरं बरं बरं. गौरव केला जातो. त्यांना त्यांच्या कामासाठी एक प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार आहे आणि हा दिवस त्यासाठीच मला वाटतं महत्वाचा आहे, नाही का? याच विषयी बोली. आपण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. मंजुळा शेणोय आपल्याशी बोलतात डोंबिवलीहून. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम आणि सर दोन सरांना पण. माझं अशी शंका आहे की त्यांना हे उत्तेजन तर द्यायलाच पाहिजे, म्हणजे त्याशिवाय हातमाग वाढायचा असेल तर त्याची किंमत पण लोकांना परवडली पाहिजे आणि लोक त्याच्याकडे वळतील तेव्हा त्यांची मागणी पण वाढेल आणि मग त्यांना काम भरपूर वेगाने मिळेल. पण त्यासाठी त्याची किंमत पण जरा म्हणजे गव्हर्नमेंटनी हे केलं पाहिजे की लोकांना पण परवडेल आणि ह्यांना पण नुकसान होणार नाही, त्यामुळे त्यांचे उद्योग पण वाढतील. हे माझा एक प्रश्न आहे. आणि महाराष्ट्राचं बाकी म्हणजे भारतापेक्षा आपण महाराष्ट्र कुठल्या लेवलला आहोत किंवा त्याची हातमागाविषयी काय हे आहे त्याच्याबद्दल जरा सांगाल का? धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खूप छान आणि वेगळा प्रश्न त्यांनी विचारला की किंमत कुठेतरी जास्त आहे या हातमाग व्यवसायामधनं मिळणाऱ्या कापडाची आणि त्यामुळे कुठेतरी मागणी कमी होती आणि मग उत्पादन कमी होतंय आणि एकंदरीतच विणकाम व्यवसाय मागे पडतोय किंवा हातमाग व्यवसाय मागे पडतोय. तर त्या अनुषंगाने कसे प्रयत्न केले गेले पाहिजे? याच्यामध्ये आपण विणकरांनी विणलेले जे कापड आहे त्यांना एक्झिबिशन्स आपण विविध स्तरांवरती भरत असतो. जसं नॅशनल हँडलूम एक्सपो आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण एक्झिबिशन्स भरवत असतो आणि त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण आपण उभारून देतो की त्यांनी फक्त तिथे येऊन स्टॉलमध्ये त्यांचा माल हा विक्री करायचा असतो. त्याचप्रमाणे त्यांना आपण डिस्ट्रिक्ट लेवल इव्हेंट्स पण करतो, ज्यांना जिल्हा स्तरावरून मुंबई, पुणे, नाशिक अशा ठिकाणी जर का जाता येत नसेल नागपूर त्या इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट व्हायला, तर आपण जिल्हा स्तरावरती पण प्रदर्शनं छोटी छोटी आयोजित करतो. त्यालाही फायनान्स जे आहे पूर्णतः केंद्र आणि राज्य शासन मिळून करत असतं आणि त्याने विणलेला जो माल आहे तो डायरेक्ट तिकडे जाऊन थेट स्टॉलमध्ये विक्री करू शकतो. त्याच्यावरती तो 10% वगैरे जे काही डिस्काउंट आहे ते ऑफर करून ते विणकाम करू शकतो. म्हणजे एखाद्याचं कमिशन जे आहे ते दिलं जातं जे स्टोअरला वगैरे ते आपण एलिमिनेट केला याच्यातला भाग आणि थेट विणकर ते कन्झ्युमर उपभोक्ता अशी आपण एक लिंक तयार करतोय प्रदर्शनाच्या विविध स्तरीय प्रदर्शनाच्या माध्यमातून. त्याच्यामुळे ते कॉस्ट इफेक्टिव्ह फॅब्रिक होईल. नक्कीच. सर आपण काय सांगाल याविषयी? याविषयी मी हे बोलतो की कपडा मंत्रालयाकडून संपूर्ण भारतात विविध प्रकारचे नॅशनल हँडलूम एक्सपो, स्पेशल हँडलूम एक्सपो, जिल्हास्तरीय प्रदर्शनी लावण्यात येते आणि ह्यामध्ये जे सोसायटी असो किंवा वैयक्तिक बुनकर असो तो तिथे आपला उत्पादित केलेला माल तो त्या प्रदर्शनीमध्ये नेऊन तो विकू शकतो. असे नॅशनल लेवल पण जसे सूरजकुंड क्राफ्ट मेला आहे, दिल्ली हाट आहे, हैदराबादला शिल्पा वारवम आहे,
तोशियालीला, भुवनेश्वरला हे नॅशनल लेवल पर्यंत आहे. तर ऑल इंडियाचे कुठूनही ते कुठचेही विणकर असो ते तिथे जाऊन आपलं उत्पादन नेऊन तिथे विकू शकतात. आणि जसं जिल्हा स्तरावर होतंय तर जिल्हा स्तरावर जिथे तो आहे आसपास जिल्हा तिथे पण प्रदर्शनी लावण्यात येतं, तिथे पण जाऊ शकतो. म्हणजे एकंदरीतच प्रदर्शनाचा लाभ विणकरांनी सुद्धा आणि ग्राहकांनी सुद्धा करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे ते विणकर ग्राहक एक आपण म्हणू शकतो डायरेक्ट रिलेशन नातं होईल आणि जो किंमतीचा प्रश्न आहे तो आपसुकच सुटला जाईल, नाही का? विणकरांच्या हातमाग उत्पादित मालाला विपणन व्यवस्था कशी आपण सुकर आणि सहज उपलब्ध करू शकू, त्यासाठी हे आम्ही एक्झिबिशन काही मार्ग आहेत, नक्कीच आपण या मार्गांचा विचार करू शकतो. त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की महाराष्ट्राची एकंदरीतच या विणकाम व्यवसायाची स्थिती कशी आहे, पूर्वीपासून ते आतापर्यंतची प्रगती विणकाम व्यवसायाची. खरं म्हणजे ताईंना मी सांगू इच्छितो की बदलणारं जे औद्योगिकरण वगैरे आहे त्याचा निश्चितच फटका यंत्रमाग व्यवसायालाही झालेला आहे. पूर्वीच्या काळी जे काय 3-3.5 लाख हातमागांची संख्या महाराष्ट्रात होती ती आजच्या घडीला खूप हजाराच्या आसपास आलेली. म्हणजे साधारण 4-4.5 हजार हातमागच आपल्याकडे आपण आता चालू आहे सद्यस्थितीमध्ये. आता 665 आमच्याकडे नोंदणीकृत हातमाग संस्था आहेत, पण त्यांची परिस्थिती एवढी काही चांगली नाही आहे. बरेचसे हातमाग आहेत हे बंद आहेत. जे हातमाग सुरू आहेत त्या हातमागावरती ते त्यांचं पारंपरिक जे काय त्यांना ऑर्डर्स येतात त्या पद्धतीने माल ते तयार करत असतात आणि तो विक्री करत असतात. त्याच्यामुळे औद्योगिकरणाचा हा फटका या व्यवसायाला देखील झालेला आहे. आणि सध्या जो मार्केट आहे हा उपभोक्ता प्रमुख असल्या कारणाने तो केंद्रबिंदू आहे सध्याच्या मार्केटचा. त्याच्यामुळे त्याला जे परवडेल त्या पद्धतीने तो उत्पादन हे परचेस करत असतो. आणि त्याच अनुषंगाने नेमके काय प्रयत्न केले गेले पाहिजेत इथून पुढे सुद्धा याच मुद्द्यावर बोलणार आहोत. पण आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. स्मिता आपल्याशी बोलतायत विलेपार्ल्याहून. नमस्कार मॅडम. बोला. मला एक सजेशन करायचं. आता एका मॅडमनी सजेशन केलं होतं की जरा तुमचे कपडे महाग असतात. तो थोडा माझा त्यावेळेचा अनुभव आहे. माझं एक एक्झिबिशन होतं आणि मला पेंटिंग फ्री हँड करते त्यामुळे मला स्कोप आणि मला माहित आहे ह्याला प्रेफरन्स आहे हँडलूम. पण इट वॉज कॉस्टली दॅट टाइम. द देन टाइम म्हणजे मी त्यावेळेला बँक ऑफ इंडिया क्लार्क होते आणि मी पेंटिंग एक्झिबिशन करत होते आणि ते सक्सेसफुल झालं. पण तुम्हाला सांगायचं म्हणजे ती कॉस्ट ते हे तो माझ्या कलेचा जो आहे ना, अशा लोकांकडे पुष्कळ हातात कला असेल ते फ्री हँड तुमच्या डिझाईन केलेल्या तुमच्या हँडलूम मटेरियलच्या साड्यांवर करू शकतील आणि गेटअप येईल त्या साड्यांना. तर सायमल्टेनियसली तुम्ही एनकरेज करताय ते फार चांगलं आहे. आणि बघा त्यावेळेला त्यांचे ऍटलिस्ट मिनिमम टू इंटरमिजिएट पर्यंत म्हणजे 2 एक्झाम एलिमेंटरी इंटरमिजिएट साइड बाय साइड SSC पण मुलं करतात. त्या झालेल्या असतील तर त्यांना आणि तुम्हाला त्यांचा स्कोप आहे. आणि नॉट ओनली साडीज बाकी सगळं पण तुमच्या ज्या पर्सेस वगैरे हँडलूम हाऊस नाही बॉम्बेला मी व्हिजिट द्यायची तेव्हा कारण बँक ऑफ इंडियामध्ये होते. मला एवढंच सांगायचंय खरंच आपल्या हातमागांचं ज्यांच्याकडे हातात कला ईश्वराने दिली आहे ज्यांना आणि तुमचं इंडिया गव्हर्नमेंट एवढं त्यांना देतंय. तुम्ही जे मगाशी त्यांची नावं विसरले मी पण त्यांनी जी मगाशी हे दिलं काय त्यांचं त्यांनी सांगितलं की आपण मदत करू शकतो अशांना. तर ते फार चांगलं आहे. त्याचं व्हावं असं वाटतंय. ओके, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. काय सांगाल, त्यांनी एक खूप छान म्हणजे वेगळा मुद्दा मांडलेला आहे की हातमाग व्यवसाय पुढे कसा येता येईल यासाठीचीच ही तळमळ त्यांच्या फोनमधनं आपल्याला दिसून आली असं पण म्हणू शकतो. काय सांगाल सर आपण? आता याच्यामध्ये आहे ना राज्य शासनाने एक हँडलूम कॉर्पोरेशन स्थापित केलं आहे. फार पूर्वीपासून आहे ते. त्याच्यामध्ये आपण हातमाग विणकरांनी विणलेले जे त्यांना विपणन व्यवस्था आपण मार्केटिंग व्यवस्था करत असतो. आम्ही हातमागाचा एक ब्रँड इंद्रायणी म्हणून विकसित केलेला आहे आणि बऱ्याचशा एक्झिबिशनमध्ये महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ हे इंद्रायणी ब्रँडने आपले कपडे त्यामध्ये प्रदर्शित करत असतं, विक्री करत असतं. याच्यामध्ये सारीज आहेत, टसर सारीज आहेत, पैठणीज आहेत, सिल्क. त्याच्यानंतर आम्ही रेडीमेड शर्ट्स पण त्याच्यामध्ये आता इनकॉर्पोरेट केलेले आहेत. जे ग्राहकांना सिल्कचे हातमागावरती विणलेले उत्तम कापड जे आहे त्याचे रेडीमेड शर्ट्सही आम्ही तयार केलेले आहेत. मॅडमने म्हटलं जसं की
पर्सेस वगैरे त्याच्यासाठी डिझाईन केलेल्या त्याही आम्ही त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट केलेल्या आहेत. राज्य शासनाने हातमागासाठी एक इंद्रायणी नावाचा ब्रँड महामंडळामार्फत आम्ही विकसित करून ऑनलाईन देखील आम्ही हे पुरवठा करत असतो. बरं बरं बरं. त्यांची वेबसाईट आहे, त्याच्यावरती तुम्ही घरी बसल्या ते ऑर्डर करू शकता, तुम्हाला ते घरपोच मिळू शकेल. इथपर्यंत विपणन व्यवस्था राज्य शासनाने केलेली आहे. दरम्यानच्या काळात ते फ्लिपकार्ट बरोबर पण आम्ही करणार होतो, परंतु मला नाही माहिती काय झालं ते होऊ शकलं नाही. तर आम्ही स्वतःच ऑनलाईन ट्रेडिंग हे कॉर्पोरेशन मार्फत करत असतो. म्हणजे ग्राहकांनी हो, नक्कीच त्याचा लाभ घेतला पाहिजे नाही का. आता मला या मुद्द्याकडे यायचंय की सर तुम्ही जसं म्हणाल तसं की अगदी तुम्ही विणकरांच्या ठिकाणी जाऊन सुद्धा प्रशिक्षण देण्याचं काम एक विणकर सेवा केंद्र करत असते आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हे विणकर सेवा केंद्र कार्यरत असतील. महाराष्ट्रात 2 विणकर सेवा केंद्र आहे. पूर्ण भारतात 28 विणकर सेवा केंद्र आहे आणि सोबतच 6 भारतीय प्रौद्योगिक हतकरघा संस्थान पण आहे. तर भारतीय हतकरघा प्रौद्योगिक संस्थान 3 वर्षाचा डिप्लोमा देतो टेक्स्टाईल आणि हँडलूममध्ये 3 वर्षाचा असतो आणि आमच्या विणकर सेवा केंद्रामध्ये अल्पकालीन प्रशिक्षण विणकरांना देतो. तर ते 15 दिवसापासून 1 महिना 2 महिना किंवा 4 महिन्यापर्यंत आम्ही प्रशिक्षण देतो. तर ज्यांना अगोदर काही थोडंफार माहीत आहे ते विणकामबद्दल असो, डिझाईनबद्दल असो किंवा रंगाईबद्दल असो, तर असे जे विणकर आहेत ते 15 दिवस 1 महिना 2 महिना ते प्रशिक्षण घेऊन ते आपले ज्यांना जे त्यांना घ्यायचं आहे प्रशिक्षण घ्यायचं आहे ज्या क्षेत्रामध्ये ते घेऊन मग आपलं स्वतः काम करू शकतात किंवा मग आपलं उभारण्याचे ते प्रयत्न करतात. आणि ज्याला थोडा बुनकर परिवाराचा आहे, विणकर परिवाराचा आहे, पण तो म्हणतो की हा कार्य आपल्या वडिलोपार्जित हा उत्पादन आहे त्याला जिवंत ठेवायचं आहे, असा व्यक्ती त्याच्याकडे कोणी मुलगा असो मुलगी असो किंवा तर ते पण सोचून की आमच्याकडे येतात आणि पूर्ण 4 महिन्याचं प्रशिक्षण घेतात. आणि 4 महिन्याच्या प्रशिक्षण मध्ये आम्ही बेसिक पासून त्यांना शिकवतो. की डिझाईन कसे बनवायचा, डिझाईनमध्ये पण हे निरनिराळ्या प्रकारचे ट्रेनिंग म्हणजे तो प्रशिक्षण घेईल डिझाईनमध्ये तर डिझाईनमध्येच घेईल 4 महिने, रंगाई छपाईमध्ये घेईल तर रंगाई छपाईमध्येच घेईल आणि विणकाममध्ये त्यांना प्रशिक्षण पाहिजे तर ते विणकाममध्येच घेईल. 4 महिने तो एकाच फील्डमध्ये घेईल आणि त्यांना मग बेसिक पासून आम्ही शिकवतो त्यांना. आणि मग तो त्यांना जे उत्पादन वाढवण्यासाठी आमच्याकडून ते टेक्निकल गाईडन्स जे आहे ते सगळं आम्ही त्यांना देतो आणि ते मग ते जाऊन ते स्वतः मग करतात किंवा मग आणखी सोबत ते आणखी आपल्या एरियाचे जे विवर लोक आहेत त्यांना पण त्या सांगतो किंवा त्यांना सोबत घेऊन पण तो करतो. हा, याच्यामध्ये मी ऍड करू शकतो की केंद्र शासनाची एक संस्था आहे, स्पेशलायझेशन याच्यामध्ये देते, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हँडलूम टेक्नॉलॉजी. त्याच्यामध्ये 3 वर्षाचा पण हातमागासाठीचा जो अभ्यासक्रम आहे तो आहे त्याच्यामध्ये. आणि राज्य शासनाकडून आपल्याला आहे ना 15 सीट्स आहेत. त्याच्यात 2 सीट्स आहे व्यंकटगिरी येथे 2 इन्स्टिट्यूट्स आहेत आणि एक ओडिसामध्ये आहे, तिथे 13 सीट्स आपण पाठवत असतो. 10वी त्याला मिनिमम क्वालिफिकेशन लागतं आणि विणकर कम्युनिटी असेल तर त्याला त्याच्यामध्ये रिझर्वेशन आहे. बरं बरं बरं. 3 वर्षाचा प्रशिक्षण कार्यक्रम. मी आता त्याच मुद्द्याकडे येणार होते की अभ्यासक्रम या अनुषंगाने काही आहे का, तर आहे नक्कीच आहे शासनातर्फे. आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. नमस्कार. हा, मी MR मूर्ती बोलतोय. हा बोला. ते मार्केटिंग एक्सपर्ट जे स्टेट गव्हर्नमेंटचे आहेत त्यांच्याशी बोलायचं आहे मला. हा बोला. तर ते मार्केटिंग जे म्हणजे हातमाग जो आहे ते बॅड मार्केटिंग मुळे इफेक्टेड आहे आणि त्यामुळे जे वयस्क लोक ज्यांना एक्सपिरियन्स आहे त्यांना फ्रँचायझी देऊन जागा किंवा फंड्स देऊन ती जर सेल्स केली तर आम्ही तुम्हाला बेटर. मला 35 वर्षाची एक्सपिरियन्स आहे, रिटायर्ड मार्केटिंग ऑफिसर आहे मी NTCचा आणि मला ते मार्केटिंग टेक्निक्स माहिती आहेत आणि लोकल लेवलवर काय सेल्स होत नाहीये बरोबर. आणि तुमची म्हणजे आता एक तुमचं शिक्षण केंद्र आहे ऑपेरा हाऊसला आणि ऑफिसेस तुमचे आहेत ठाण्याला आणि मंत्रालयमध्ये, बट मार्केटिंग इज नॉट डन वेअर ऍक्च्युअली द सेल्स इज. म्हणजे
ह्या जे कांदिवली वगैरे त्या एरिया आहेत, तर त्या एरियामध्ये इम्प्रूव्ह करायला विल यू हेल्प दी रिटायर्ड सिटीजन्स टू डू सम मार्केटिंग? बरं, धन्यवाद सर. काय सांगाल सर, अगदी थोडक्यात, आता आपल्याला घड्याळ खुणवायला लागलेलं आहे, त्यामुळे काय सांगाल या प्रश्नात? नक्कीच या मूर्ती साहेबांच्या भावना मी पोचवेल वरिष्ठ लेवलला. खरं कसं आहे की आमच्याकडे खाजगी विणकरांना त्यांचं मार्केटिंग व्यवस्थेसाठी आपण महामंडळ राज्यामध्ये स्थापन केलं आणि सहकारी संस्थांच्या कॉपरेटिव्ह फोल्डमधले जे समाविष्ट विणकर आहेत त्यांची विपणन व्यवस्था ही शिखर संस्था आहे राज्यामध्ये, एक महाटेक्स म्हणून, त्यांच्या मार्फत केलं जातं. आता याच्यामध्ये जे मार्केटिंग व्यवस्था ते म्हणतात ते आम्ही आमच्या पद्धतीने जी ऑनलाईन आहे ती इंद्रायणी ब्रँडच्या मार्फत करत असतो. एक्झिबिशन जे भरतात त्याच्यातून मार्केटिंग व्यवस्था त्यांना आपण दालन उघडं करून देत असतो. त्याचप्रमाणे गव्हर्नमेंट्सला जे रिक्वायरमेंट्स आहेत शासनाला त्याच्यासाठी पण शिखर संस्था जी आहे महाटेक्स, त्याच्या माध्यमातून आपण ते मार्केटिंग व्यवस्थेसाठी बळकटी देत असतो. नक्कीच सर, अगदी जाता जाता म्हणजे कारण का घड्याळ आपल्याला खुणवायला लागले त्यामुळे थोडक्यात जरा हा विषय आवरता घ्यावा लागणार आहे. विषय खरंच खूप मोठा आहे, पण कायद्याचं या सगळ्या व्यवसायाला किती लाभ मिळतो, कारण कायद्याची चौकट सुद्धा बरेच अनुषंगाने उपयोगी ठरू शकते, तर त्यावेळी तुम्ही काय सांगाल? केंद्र शासनाने खरं म्हणजे हातमागावरील कापडाला संरक्षण देण्यासाठी हँडलूम रिझर्वेशन ऍक्ट 1985 साली अस्तित्वात आलेला आहे. त्याच्यामध्ये त्यावेळेस 22 वाण हे आपण आरक्षित केलेले होते, पण आता बऱ्याचशा याच्यामध्ये अभ्यास करून त्यांनी 11 वाण ह्याच्यामध्ये आरक्षित ठेवलेले आहेत आणि हे वाण फक्त हातमागासाठी आरक्षित आहेत. कोणीही त्याच्यावरती जर का इतर यंत्रमागावरती किंवा शटरलेस लूमवरती बनवायचा प्रयत्न केला तर आपण त्याला प्रॉसिक्यूट करतो, आम्ही त्याचं जप्तही करतो. हे संपूर्णतः हातमागासाठी आरक्षित केलेले वाण आहेत, जसे सारीज आहेत, धोतीज आहेत, त्याच्यानंतर टॉवेल, गमछा आहे, अंगवस्त्र आहे, लुंगी आहे, खस, बेडशीट, बेड कव्हर, हे वेगवेगळे, जाम कलम आहे, देसी ड्रेस मटेरियल आहे, शॉल आहे, उलन ट्वीड आहे, हे सगळे 11 वाण जे आहेत ना हे हातमागासाठी संरक्षित केलेले आहेत की इतर मागावरती त्याचं उत्पादन करण्यात येऊ नये. वा वा वा, म्हणजे कायद्याची चौकट सुद्धा आहेत, शासनाच्या अनेक योजना आहेत, फक्त विणकाम व्यवसायामध्ये की विणकरांनी त्या योजनांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा असा सकारात्मकतेने वापर करणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने आजचा हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून पाळण्यात येतो. कसा वाटला आजचा कार्यक्रम हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. फेसबुकचं माध्यम आहे, ईमेल आयडीचं माध्यम आहे. फेसबुकसाठी तुम्हाला टाईप करायचं आहे www.facebook.com/sakhisayhadri.dd या आमच्या फेसबुक पेजला तुम्ही भेट देऊन तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. याशिवाय sakhisayhadri@gmail.com हा आहे आमचा ईमेल आयडी, ज्यामध्ये तुम्ही मेल्सद्वारे सुद्धा तुमचे अभिप्राय नोंदवू शकता. याशिवाय सखी सह्याद्रीचे आजचा कार्यक्रम आणि इतर अनेक सुद्धा कार्यक्रम आपण YouTubeवर पाहू शकता. आता मात्र कार्यक्रमात इथंच थांबण्याची अनुमती घेते. तुम्ही दोघे इथे आलात आणि खूप छान परंपरागत अशा या व्यवसायाचं छान आधुनिकीकरणापर्यंतचा प्रवास उलगडून दाखवलात. त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद. धन्यवाद.